हे वादळाला आत घे, ते पांडव पडला. हे वीज पडली की काय? मंडळी बरोबर वाजलेत 5:15 आणि 5:15 वाजताचे हे असं वातावरण. जो काही 3:30 वाजता 3:15 3:30 वाजता पाऊस आला होता ना, खतरनाक. म्हणजे मे महिन्याच्या एकदम कडक उन्हामध्ये अचानकपणे अंधार, जसं काय एकदम 7-7:30 वाजलेत असा एवढा अंधार. सो तुम्हाला नक्कीच दाखवतो. एवढी जोरात पावसाची सर आली होती वादळ वाऱ्यासहित. आता मी चाललो आहे त्या वादळात उखडलेलं एक झाड बघायला. त्या अगोदर तुम्ही बघा पाऊस किती खतरनाक आला होता. गावाकडे असं अचानकपणे वातावरण बदलणं खरं तर या अगोदर मी देखील पाहिलं नव्हतं. पण खतरनाक पाऊस वादळ वाऱ्यासहित. मंडळी बाप रे, 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजताचं हे दृश्य बघा. वादळ वाऱ्यासहित पावसाने आगमन केलंय. बेकार वादळ आहे, बेकार. बापरे, विजा पण चमकतायत. इकडे आंब्याची झाड बघा कशी हलतायत. बापरे, हे बघा विया रेनकोट घालून तयार आहे पावसात भिजायला. विया विजा चमकतायत. हे बघा मंडळी, बेकार बेकार विजा विजा बघा. नुसतं वादळ 3:30 वाजता. आता थोड्या वेळापूर्वी ऊन होतं आणि आता बघा एकदम विजा कडकडत आहे. हे वादळाला आत घे, ते पांडव पडला. हे वीज पडली की काय? एकदम रात्री काळोख होतो तसं झालाय. हे आत घे, खिडक्या बंद कर, खिडक्या बंद कर, वादळ आलंय. हे बाहेर आत घे, दरवाजा बंद कर, पटचा खिडक्या बंद कर. काढ सोनाली, पटकन काढ, हे भिजेल इकडे. बाप रे, हे बघ मांडव आपला उडाला, आता प्लास्टिक उडालं. अरे 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजताचा काळोख बघ. बेकार, असं कधीच झालं नव्हतं. एवढी भीती वाटते ना. 3:30 वाजताचं वातावरण आहे. बापरे, विजाचं बघतोय. 3:30 वाजताचं हे वातावरण आहे. काळोख. पाऊस भरपूर आहे. तुला पावसात बघा जायचंय. पूर्ण काळोख झाला. असल्या विजा चमकतात. बाप रे, मंडळी आजच्या या वादळ वाऱ्याच्या पावसामध्ये आमच्या इथे आम्ही लहानपणापासून या चिंचेच्या झाडावरच्या चिंचा खाल्ल्यात आणि ते अक्षरशः पूर्ण तुटलं आहे बुंदापासून आणि घरावर कोसळलं आहे. एवढं मोठं झाड बघा घरावर कोसळत आहे.
म्हणजे एवढा वादळ वाऱ्याचा वेग होता बघा मंडळी. पूर्ण अख्खच्या अख्ख झाड घरावरती गेलंय. खतरनाक मंडळी. खरं तर एवढा जोरात पाऊस आला होता. आत्ताच थोड्या वेळपूर्वी तुम्ही बघितलं चिंचेचं झाड पडलंय खरं तर घरावरती. घरामध्ये माणसं होती पण कुठली जीवितहानी नाही झाली आहे. लकीली थोडंसं म्हणतात ना तिथेच आवर्त झालं झाड, नाही तर प्रचंड भलं मोठं असं चिंचेचं झाड होतं. आमच्या लहानपणापासून आम्ही या झाडावरचं चिंच अक्षरशः शाळेत येताना पाडायचो. ते झाड आज वादळ वाऱ्याच्या म्हणतात ना याच्यामध्ये कोलमडून पडलं आणि तुटून पडलं. पण नशिबाने कुठली जीवितहानी झाली नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे. बघा अचानकपणे असं कोकणात वादळ वारा वातावरणच बदलतं. कोकणामध्ये आता म्हणतात ना गरमी आहे, मे महिन्याची गरमी अफाट आणि म्हणतात ना एकदम बेकार अशी गरमी होती. पण अचानकपणे तप्त ऊन होतं, म्हणजे एकदम तापलेलं सगळं असं वातावरण होतं आणि अचानकपणे थंड हवेचे झोके येतात, वादळ येतं, वारा येतो आणि मग पाऊस पडतो. असं फक्त कोकणातच होतं असं आता मला म्हणावं लागेल. कारण एवढ्या वर्षामध्ये मी पाहिलं नव्हतं की असं वादळ वाऱ्यासहित थोड्या वेळेसाठी पाऊस आला पण एकदम झाडं बिडं उपटून गेला असं म्हणावं लागेल. वेळी पाऊस गेल्यानंतरचं हे वातावरण आहे आणि बघा इथे आमच्या वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड खरं तर आता वटपूजा काहीच दिवसांवरती आलेली आहे आणि वडाच्या झाडाची फांदी कोसळली आहे. तुटली आहे अक्षरशः, कदाचित वीज पडली असावी एवढी मोठी फांदी कोसळली आहे. सो एवढं बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आता बातम्या येत आहेत आहे ना, कुठे कुठे झाडं पडलेत त्याची. चिंचेचं ते बघितलं आपण. आता अजून इतर गावात देखील अशी झाडं पडली आहेत की नाही ते कमेंट करून सांगा. पण आत्ता बघा कसं वातावरण झालंय, एकदम शांत थंड आणि मस्त. मंडळी आज पण वादळ वाऱ्याचा पाऊस होता, तर आंब्याच्या झाडाखालून म्हटलं फेरी मारूया. काल पडले असतील तर आज पण थोडे पडले असतील. बघा आम्हाला आंबे बघा किती भेटलेत. हे दोघे आपले मित्र आपल्यासोबत आले, म्हणाले चल दादा आम्ही पण येतो. एवढे आंबे मिळाले आणि ही थोडी पिशवी. मजा आली. चला जाम वादळ आलं होतं नाही. चला चला घरी जाऊया आता. चला मंडळी, खरं तर पावसाची अशी वादळ वाऱ्यासहित आलेली सर आता शांत झाली आहे आणि सगळीकडे मस्तपैकी थंड आणि शांत वातावरण झालं आहे. नक्कीच वेगवेगळ्या गावांमध्ये झाडं कोलमडून पडली आहेत अशी कानावर खबर आली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वीज गेली आहे. असं वादळ वाऱ्यासहित जेव्हा पाऊस येतो तेव्हा आमच्याकडे लाईट जाते. आता आमच्या इकडे एका घरावरती देखील झाड पडलं आहे. तर अशी बऱ्याच ठिकाणी झाडं पडली आहेत असं ऐकिवात आहे. बघू. सो अचानकपणे ह्या वातावरणातला बदल खरं तर काहीच तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही. मे महिन्यात सध्या कोकणात तरी कधी ऊन कडकतं भडकतं ऊन आणि कधी थंडगार पाऊस, तो पण वादळ वाऱ्यासहित. कारण कोकणात वादळ आणि कोकण हे आता थोडं समीकरण व्हायला लागलं आहे. बरीच अशी चक्रीवादळ वगैरे पण यायला लागलेत. असो म्हणजे तुम्हाला झटपट आजच या पावसाबद्दलची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिली. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि तुमचं गाव कोकणात असेल तर गावाला फोन करून नक्कीच विचारा, काळजी विचारून घ्या, कारण वादळ आलं होतं आपल्याकडे. असो चला तुर्तासा व्हिडिओ पण इथे संपतो. भेटू कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. कोकण आपलं काळजी.